आजच्या कथेचे नाव आहे श्रावण, सण, संस्कृती आणि निसर्ग. नागपंचमीनंतर येणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. याला रक्षाबंधन असेही म्हटले जाते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो. राखीचा धागा हा देखील नुसता सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्या भावनांचा ओलावा मिळतो व मन अत्यानंदित होते. राखी पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा सणसुद्धा साजरा केला जातो. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, तसेच समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून या काळात कोळी बांधव मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत. चला भेटूया श्रावण, सण, संस्कृती आणि निसर्ग याच्या पुढील भागात. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.